आज आपण बघतोय विशेष अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी मखमली पुरी। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। ही पुरी बनवण्यासाठी इथे मी घेतलाय 1 कप मैदा, त्यासोबत आपल्याला लागणार आहे पाव कप मिल्क पावडर आणि यातच आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे रवा। आता हा जो रवा आहे तो बारीकच रवा घ्या, जाड रवा असेल तर मिक्सरमधनं थोडासा फिरवून घ्या। रवा टाकल्यानंतर याच्यात चिमूटभर मीठ टाकायचं। आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर काय टाकायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेलच। हे पहा, हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। आता आपल्याला याच्यात मोहन टाकून घ्यायचं आहे। तर मोहनसाठी इथे मी 2 चमचे तूप घेतलं आहे, 2 टेबलस्पून किंवा मग आपलं पोहे खाण्याचं चमच्याचं प्रमाण म्हटलं तर 3 चमचे घ्या। रूम टेम्परेचरवरचं हे तूप आहे, अगदी गोठलेलं असेल तर तूप कमी वापरा। आता हे तूप अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं। हे पहा, तूप अगदी कडकडीत गरम झालं। आता आपण हे जे पिठांचं मिश्रण केलेलं होतं त्यात हे तूप टाकायचं। आता चमच्यानेच हे सुरुवातीला एकजीव करून घ्यायचं, कारण तूप खूप गरम आहे, हाताला चटका लागायला नको। आता हे सगळं छान एकजीव झालं की त्यानंतर हाताने हे छान चोळून घ्यायचं, म्हणजे जे तूप आहे म्हणजेच मोहन आहे ते आपल्या ह्या पिठाला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे। आता तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकतात, पण तेलामुळे तो जो खुसखुशीतपणा असतो किंवा कुरकुरीतपणा असतो तो येत नाही, थोडीशी कडक अशी ही पुरी होते। त्यामुळे मी सजेस्ट करेल शक्यतोवर तूपच वापरा। आता हे पहा, अशा पद्धतीने याची हलक्या हाताने सुद्धा मूठ तयार होते, म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट बसलंय। आता थोडं थोडं पाणी टाकून मी हे मळून घेते। जसं मी मगाशी सांगितलं, जर आपल्याकडे दूध पावडर नसेल तर ही कणिक तुम्ही दुधाने मळून घ्या, तरीसुद्धा सेमच इफेक्ट येईल। तर हे पहा, इथे मी ही कणिक मळून घेतली आहे। खूप जास्त सैल मळायची नाही आणि खूप जास्त घट्टही मळायची नाही। रवा टाकला आहे त्यामुळे थोड्या वेळाने रवा फुलून येतो, जरी सुरुवातीला थोडी सैल वाटली तरी थोड्या वेळाने ही कणिक घट्ट होते। तर आता इथे मी ही कणिक छान मळून घेतली। ही कणिक आपण 10 मिनटं झाकून ठेवू, म्हणजे रवासुद्धा छान फुलून येईल, कणिक सेट होईल आणि तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊ। पाक बनवण्यासाठी इथे एका भांड्यात 1 कप साखर आणि 1 कप पाणी टाकलं। आता हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे। आता साखर पूर्णपणे वितळली की याच्यात टाकायचं आहे वेलची पावडर, पाव चमचा। वेलची पावडर टाकल्यानंतर हे एकजीव केलं। ह्यासोबतच तुम्ही केशर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ते सुद्धा टाकू शकतात। आता हा पाक जो आहे तो आपल्याला छान उकळून घ्यायचा आहे आणि 1 तारी पाक आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे। तर इथे पाक छान उकळला आहे, थोडा घट्ट झाल्यासारखा वाटतोय, मी चेक करून पाहिलं। हे पहा, क्लोजअपमध्ये मी तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीने 1 तार याची तयार व्हायला पाहिजे, यापेक्षा जास्त घट्ट करू नका। आता पाक इथे तयार आहे, आता गॅस बंद करू। आता बघू पुढची प्रोसेस। इथे एका वाटीमध्ये मी घेतलं आहे 2 चमचे कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअर जर नसेल तर तुम्ही इथे 2 चमचे मैदासुद्धा वापरू शकतात। ह्याच्यात टाकायचं आहे 2 चमचे तूप, हे सुद्धा रूम टेम्परेचरचं तूप आहे। इथे तुपाचाच वापर करा, इथे तेल वापरायचं नाही। तूप टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं। हे पहा, अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं, असं क्रीमी टेक्स्चर याचं यायला पाहिजे। जर तुम्हाला साजूक तूप नसेल वापरायचं तर तुम्ही इथे डालडा वनस्पतीसुद्धा वापरू शकतात। आता आपली जी कणिक आहे ती चांगली सेट झाली आहे। याचे मी इथे 4 समान असे भाग करून घेतले। आता यातला एक गोळा घेतला, तो हातावरती चांगला मळून घेतला आणि आता याची आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। ही कणिक जी आहे तिच्यात तूप आपण भरपूर वापरले, त्यामुळे ही पोळी लाटताना पीठ लावायची गरज पडत नाही, पण तुम्हाला आवश्यकता वाटली तर अगदी थोडंसं पीठ तुम्ही लावू शकतात। तर हे पहा, अशी अगदी पातळ अशी पोळी मी याची लाटून घेतली आणि ह्याच पद्धतीने 4ही गोळ्यांच्या मी 4 पोळ्या इथे लाटून घेतल्या आहेत। यातली एक पोळी आधी पोळपाटावर ठेवायची, त्यावरती आपण जो साठा बनवून घेतला होता, म्हणजेच कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवून घेतली होती, ती या पोळीला लावायची। एका पोळीला साधारण 1 चमचा एवढी पेस्ट लावायची। वरून दुसरी पोळी यावर ठेवली, तिलासुद्धा कॉर्नफ्लोअरची पेस्ट लावून घेतली आणि त्यानंतर तिच्यावर 3री आणि 4थी अशा 4ही पोळ्या ठेवायच्या आणि प्रत्येक पोळीला
आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट म्हणजे साठा बनवून घेतला आहे तो लावून घ्यायचा। आता ह्याचा आपल्याला छान घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे। जी सगळ्यात वरची पोळी असेल तिलासुद्धा थोडंसं कॉर्नफ्लोअरची जी पेस्ट आहे ती लावायची आणि मग व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे। यामुळे आपल्या ह्या ज्या पुऱ्या आहेत त्याला खूप छान असे लेयर्स येतात। तर हे पहा, इथे मी असा घट्ट असा रोल बनवून घेतला आहे। आता हा जो रोल आहे याच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला ही पुरी किती मोठी हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही या लाट्या कट करू शकतात। मी साधारण अर्धा इंच एवढ्या अंतरावरती हे कट करून घेतलं आहे। आता यातला एक गोळा घेतला म्हणजे एक लाटी घेतली आणि तिला अशा पद्धतीने हातावरती थोडंसं उभं प्रेस करायचं आणि आता ही लाटून घ्यायची आहे। ही लाटत असताना पातळ अशी लाटायची म्हणजे अगदी छान मऊसूद मखमली अशी आपली पुरी तयार होते। तर हे पहा, मी ही जी पोळी आहे किंवा पुरी आहे ही लाटून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकतात मी ही किती पातळ लाटली आहे। अगदी खारीसारखी खारीची कशी पापुद्रे येतात त्या पद्धतीने ही पुरी तयार होते। आता ही पुरी लाटून झाली की तिला फोल्ड करायचं। फोल्ड केल्यानंतर चमच्याने म्हणा किंवा सुरीने म्हणा तुम्ही अशा पद्धतीने थोडीफार डिझाईनसुद्धा हिच्यावर करू शकतात। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, ही डिझाईन नाही केली तरी चालेल। फक्त ही पुरी जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा ती थोडीशी प्रेस करून घ्या। तर इथे ही एक पुरी मी बनवून घेतली आहे आणि अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या आहेत। आता या पुऱ्या आपल्याला एकदम सगळ्या बनवून घ्यायच्या आणि त्यानंतर 10-15 मिनिटांनी मग तळायला घ्यायच्या आहेत। म्हणजे ह्या पुऱ्या अगदी छान खारीसारख्या छान अशा तयार होतात। आता या पुऱ्या तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे। तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकतात आणि मी इथे छोट्या कढईमध्ये तळते। तुम्हाला हवं तर तुम्ही एखाद्या मोठ्या कढईत किंवा पसरट भांड्यातही हे तळून घेऊ शकतात। म्हणजे एका वेळी तुम्ही 4 किंवा 5 पुऱ्या तळू शकता। आता हे जे तूप आहे ते सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करायचं। त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे। पुरी तुपात सोडली की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती ही पुरी सोनेरी रंगावर येईल इतपत तळून घ्यायची। म्हणजे सोनेरी रंगावर येईल तोपर्यंत ही पुरी अतिशय छान खुसखुशीत झालेली असेल। तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत किती सुंदर लेअर ह्या पुरीला आलेले आहेत आणि ही छान खुसखुशीत अशी पुरी इथे तयार झाली आहे। तर ही आता मी बाजूला काढून घेते। फक्त ही पुरी काढताना व्यवस्थित तिचं जे तूप किंवा तेल असेल ते पूर्णपणे निथळून घ्या आणि ही पुरी मी आता काढून घेतली। ह्याच पद्धतीने बाकी सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत। तुम्ही बघू शकतायत छान सोनेरी रंगावरती मी या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। आता आपण जो पाक बनवून घेतला होता त्यामध्ये आपल्याला या पुऱ्या टाकायच्या आहेत। पण या पुऱ्या टाकताना अशा पद्धतीने घरात एखादा चिमटा असेल तर त्याचा वापर करा। तर सुरुवातीला पाकात पुरी टाकली आणि लगेचच पटकन चिमट्याने ती या पाकामध्ये एकजीव करायची आणि लगेच बाहेर काढायची। म्हणजे तिच्या दोन्ही बाजू या पाकात पटकन बुडवायच्या आणि लगेच बाजूला काढायची। आता बाजूला काढताना हिचा जो पाक आहे तो पूर्णपणे निथळून घ्यायचा आणि त्यानंतर अशा एखाद्या जाळीवरती ह्या पुऱ्या काढायच्या। ह्या जाळीवर काढल्यामुळे काय होतं की हा जो पाक आहे हा पूर्णपणे आपल्याला निथळून घेता येतो। तर इथे मी या सगळ्या पुऱ्या आता ह्या चाळणीवरती काढून घेतल्या आणि तुम्हाला दाखवते 5 मिनिटानंतर हे पहा वाटीमध्ये किती पाक जमा झाला आहे। म्हणजे हा एक्स्ट्राचा पाक होता जो ह्या पुरींमध्ये होता। अशा पद्धतीने चाळणीवर ठेवल्यामुळे तो पाक आपला आता काढला गेला आहे। तर आता इथे आपल्या ह्या ज्या मखमली पुऱ्या आहेत ह्या तयार झाल्या आहेत। ह्या सजवण्यासाठी तुम्ही इथे बदाम, पिस्ता, काजू किंवा सुक्या खोबऱ्याचा, ओल्या नारळाचा कीस असं काहीही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। मी इथे दूध मसाल्याचा वापर केला आहे। आता इथे मी तुम्हाला ही पुरी तोडून दाखवते। तर हे पहा, अतिशय नाजूक अशी ही पुरी असते। तोडताना सुद्धा तुम्हाला लक्षात येईल आणि खाताना तर अगदी तोंडात विरघळते। तुम्ही जरूर ही पुरी ट्राय करा। आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे तुम्हाला हा नक्कीच आवडला आहे। तर त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।